जेव्हा समाजाच्या गरजा आपल्या जबाबदाऱ्या वाटायला लागतात तेव्हाच बदल घडतो। हाच विचार घेऊन कार्यरत असलेली संस्था म्हणजे एकनाथ शिंदे फाउंडेशन। संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोद नाना भानगिरे यांनी आरोग्य, अन्नदान, क्रीडा आणि शिक्षण या क्षेत्रातून हजारो लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवलाय। समाजातील दुर्बल घटकांना उपयोगी ठरेल अशा उपक्रमातून हे कार्य अधिक ठळकपणे समोर आलंय। चला तर मग पाहूया समाजासाठी वाहिलेला या कार्याचा प्रवास। नमस्कार, मी प्रमोद नाना भानगिरे, एक सामाजिक काम करतो पुणे शहरामध्ये। ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे आमचे गुरुवर्य आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ज्यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही बघितले एकनाथ शिंदे साहेब कशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात काम करतात आणि त्यांचं बी श्रीकांत शिंदे फाउंडेशन म्हणून ठाण्यामध्ये होते आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते अतिशय चांगलं काम करतात आणि शिंदे साहेबांचं जे काम होतं रात्रदिवस ते काम जनतेसाठी करत होते। पण आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली की एवढे आपले गुरुवर्य, एवढे आपले नेते एवढे चांगलं काम करतात, पण त्यांच्या नावाने आम्ही एकनाथ शिंदे फाउंडेशनची निर्मिती केली आणि त्या निर्मिती केली संकल्पना होती की आमच्या फाउंडेशन माध्यमातून निराधार असन त्या लोकांना काहीतरी आधार मिळाला पाहिजे आणि त्याला कुठंतरी आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आसरा मिळावा हे हेतूने आम्ही ते फाउंडेशन केलं। आमचं फाउंडेशन वैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्त काम करतं की ज्या लोकांना अर्जंट गरज पडते किंवा शाळेमध्ये असते आणि विद्यार्थ्यांना मग तिथे तिथे त्यांना काही अडचणी आल्या, एखादी फी भरू शकत नाही किंवा हॉस्पिटल एखादं बिल भरू शकत नाही, त्याच्यामुळे ते पेशंट ते हॉस्पिटल ठेवलं असेल किंवा अशा काही गोष्टीसाठी आम्ही जास्त काम हे एकनाथ शिंदे फाउंडेशन करते आणि त्याचबरोबर सामाजिक उपक्रम बी आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असतो की एकच असतं की एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे। ही प्रेरणा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या यांनी घेऊन हे संपूर्ण काम आम्ही पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात आणि हळूहळू सगळ्या भागात बी आम्ही हे काम करतोय। दर रविवारी जे रोडवर नागरिक बसलेले असतात, छोटे छोटे मुलं बसलेले असतात, त्यांना दर रविवारी आम्ही 2 टायमाचं जेवण त्यांना देत असतो किंवा दिवाळीत कपडे, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही सामाजिक राबवत असतो। त्याचबरोबर आम्ही गरजू विद्यार्थी असते आणि त्याचबरोबर हॉस्पिटलसाठी असते आणि ज्या वेळेस आमच्या फाउंडेशनमध्ये काही लोक येतात, एक तर घटना अशी घडली होती, बीडची एक मुलगी होती आणि तिचं कानाचं ऑपरेशन होतं। बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर एक त्यांनी व्हॉट्सअपला टाकलं होतं की एक 8 वर्षाची मुलगी होती आणि तिचं मुंबईमध्येच कानाचं ऑपरेशन करायचं होतं, पण ती बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर आम्ही ते व्हॉट्सअपला तिचं नाव वाचलं आणि तिची आई बऱ्याच ते मनातल्या भावना त्या व्हॉट्सअपमध्ये मांडल्या। आम्ही त्यांना फोन केला आणि त्यांना बोलून घेतलं आणि ते बोलून घेतल्यानंतर तिला जे 8 लाख रुपये तिचा ते कानाचा खर्च होता, छोटीशी मुलगी होती 8 वर्ष आणि ते झाल्यानंतर तिला ऐका येणार होतं आणि तुमचं संपूर्ण ऑपरेशन आम्ही एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून एक 8 वर्ष मुलीचं त्या ठिकाणी ऑपरेशन केलं। तिला आता ऐकाय बिकाय त्या तिथे शाळेत बी जाते, वाटते किती आता 3रीला 4थीला आहे। म्हणजे असे चांगले काम आमच्या एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो। ईश्वरवाडीचं ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळी आमची संपूर्ण एकनाथ शिंदे फाउंडेशनची टीम जे अन्नधान्य असन, जे घरामध्ये जे काही लागतात गोष्टी म्हणजे पुरेशा, त्या सगळ्या वस्तू घेऊन आम्ही संपूर्ण टीम इथून आम्ही ईश्वरवाडीला गेलो। त्याचबरोबर पुण्यामध्ये ज्यामध्ये पाऊस आल्यानंतर संपूर्ण पुणे भागामध्ये परिसरामध्ये म्हणजे खडकवासल्याच्या धरणातून पाणी सोडल्यानंतर पाटील एस्टेट झोपडपट्टी असेल, परत त्या शेगडच्या परिसराला काही परिसर आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये काम करते, त्यांना हे सगळे आम्ही जीवनावश्यक वस्तू सगळ्यांना घरी पोहोचवणे, त्यांची राहायची सोय शाळेमध्ये करणे, हे आमचं एक फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगलं काम गेले 3 वर्षापासून आम्ही सामाजिक काम या फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय। अनेक लोक फाउंडेशनला त्या ठिकाणी जोडलेले, विशेष करून आम्ही जास्त करून त्याच्यामध्ये शालेय मदत असन किंवा कॉलेजला मदत असन, हॉस्पिटलला मदत असन, ह्याच्यावर आम्ही जास्त भर देतो की ज्या सामान्य कुटुंबातले लोक असतील त्यांना काही हॉस्पिटलला, काही शाळेला, ते काही खरं त्यांच्याकडून काही गोष्टी
कमी प्रमाणात होत असते बाबा त्यांचं ते देण्याचे म्हणजे त्यांची घरची परिस्थिती हे असल्यामुळे त्या लोकांना आम्ही जास्त करून फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करतो. आमचे स्वतःचे ॲम्ब्युलन्स ससून आमची ॲम्ब्युलन्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त डिझेलचे पैसे नागरिकाकडून घेतो. बाकीचे आम्ही संपूर्ण ॲम्ब्युलन्स सगळी त्या ठिकाणी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या लोकांना मोफत ॲम्ब्युलन्स पाहिजे ते बी पुरवतो. एक म्हणजे ज्यावेळेस म्हणजे मला वाटतं ती घटना नाशिकची घटना होती. त्या नाशिकची घटना होती की त्या ठिकाणी त्याचा एक गायचा गोठा होता आणि पाऊस आल्यानंतर ते संपूर्ण म्हणजे घरची परिस्थिती शेतकरी होते आणि सामान्य कुटुंबातलं ते कुटुंब होतं आणि त्यावेळेस पाऊस आल्यानंतर संपूर्ण त्याचं हे मला वाटतं ते वाहून गेलं होतं आणि तुमच्या ABP चॅनलनेच दाखवलं होतं की ह्या लोकांकडं कोण पाहत नाही काय नाही आणि त्याचं संपूर्ण गोठा घर सगळं वाहून गेलं होतं आणि ते असं वाढवून ते बऱ्याच ठिकाणी की हे करत होते की आम्हाला कोणीतरी मदत केली पाहिजे हे केलं पाहिजे. मग आमच्या टीमने ते बातमी तुमच्याच ABP चॅनलने दाखवलं आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. आमची टीम इकडून तिकडे गेली आणि त्यांना संपूर्ण गोठा बिठा प्रत्येकाचं ज्याच्यावर आयुष्य म्हणजे सगळं घर खर्च काय असेल ते त्या शेतीवर घरावर दुग्ध व्यवसायावर चालणार होता. एक घटना ती घडली आणि आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि 4-5 दिवसात ते संपूर्ण काम आमच्या फाउंडेशन एकनाथ शिंदे फाउंडेशन माध्यमातून करून दिलं आणि त्यांना एक दिलासा मिळाला. ते काय आमच्या काय क्षेत्रातलं नव्हतं पण तुमच्या बातमीतूनच आम्ही ते हे केलं आणि आम्ही त्यांना मदत केली त्या ठिकाणी. एक आमची एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने एक संकल्पना आहे. आमचं ते काम बी चालू झालं आहे की जे रस्त्यावर मुलं असतात आणि ते काय त्यांना शिक्षण घ्यायची इच्छा असते पण त्यांची परिस्थिती नसते अशा मुलांसाठी आम्ही मोफत एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शाळा चालू करतो की तिथं संपूर्ण शिक्षण त्यांचं मोफत असणार आहे. राहायची सोय असणार म्हणजे सगळं टोटल खर्च आमची एकनाथ शिंदे फाउंडेशन त्या ठिकाणी शाळेचं काम बी आम्ही त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. यासह महाराष्ट्राचे अनमोल रत्ने या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा ABP माझा.